व्हॉट्सॲप, मेल किंवा मग SMS. खरं तर जमाना याचा आहे, पण तरी या जमान्यात कागदावर लिहिलेला संदेश नेत्यांना जास्त सुरक्षित वाटत असावा. कदाचित म्हणूनच अगदी काही दिवसांपूर्वी एक चिठ्ठी महाराष्ट्राच्या राजकारणात जरा जास्तच चर्चेत आली. कारण ती चिठ्ठी लिहिणारे होते शरद पवार आणि ज्यांच्यासाठी लिहिली ते होते छगन भुजबळ. प्रश्न असा आहे की त्या चिठ्ठीचं पुढे काय झालं तेही आज पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणात अजितदादांच्या मौनामागचं कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये. चला सुरुवात करूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव वाढत चाललाय. अशात छगन भुजबळांनी मुंडेंची जाहीर पाठराखण करत त्यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल उपस्थित केलाय. दुसरीकडे चौकशीतून काही ठोस समोर येत नाही तोपर्यंत अजित पवारही मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नसल्याचं दिसतंय. मात्र या सगळ्यात लक्षवेधी ठरलंय ते अजित पवारांचं मौन. इतर विषयांवर जोरदार बॅटिंग आणि बॉलिंग करणाऱ्या अजितदादांनी या प्रकरणात मात्र फक्त निरीक्षकाची भूमिका घेतली आहे. आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. धनंजय मुंडेंचं इतकं उघड समर्थन आजवरना पक्षाध्यक्ष अजितदादांनी केलंय ना मुख्यमंत्र्यांनी. मात्र मंत्रिमंडळातून बाहेर असलेले छगन भुजबळ मात्र मुंडेंना जाहीरपणे बाहेरून पाठिंबा देताना दिसतायत. मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील. परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण, मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप सर्व पक्षीयांकडून केला जातोय. भाजप आमदार सुरेश धसांनी तर आका आणि आकाचा आका या शब्दांचा वापर कमी करून आता थेट धनंजय मुंडेंवर नाव घेऊन प्रहार करायला सुरुवात केली आहे. 14 जूनला वाल्मिक कराड, आका नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आका क्या बोले? 3 करोड लाख दो. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही. धनंजय मुंडेंवर अशी टीका सुरू असतानाच त्यांचे पक्षाध्यक्ष अजित पवार मात्र त्यांच्याबाबत काहीच बोललेले नाहीयेत. परदेश दौऱ्यावरून परत आलेले अजितदादा क्रिकेट खेळतायत, उद्घाटनं करतायत, मतदारांना जाबही विचारतायत. मात्र धनंजय मुंडेंना ना ते जाब विचारतायत ना त्यांचं समर्थन करतायत. या मुद्द्यावरून कितीही डिवचलं तरी त्यांनी आपली समाधी भंग होऊ दिलेली नाही. अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है. अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा क्या हुआ? दादा हे काय केलंय तुम्ही? या प्रश्नाचं उत्तरही अजितदादांकडून आलं नाही. मग हे प्रकरण लावून धरलेल्या धसांनी
अजितदादांना थेट प्रश्न विचारला. अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी. पण दादा तुम्ही, एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास आहे, तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. आता एवढं सगळं झाल्यानंतर आज धनंजय मुंडेंनी अजितदादांची भेट घेतली. सुमारे 1.25 तास चाललेल्या या भेटीचं मुंडेंनी सांगितलेलं कारण ऐकून हसावं की रडावं असाच प्रश्न सर्वांना पडला. मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यासाठी आज दादांकडे आलो आणि माझ्या जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना आज संबंध डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्यांच्यासमोर मांडला. या प्रतिक्रियेतून आपण राजीनामा देण्याच्या मूडमध्ये बिलकुल नसल्याचे संकेतच धनंजय मुंडेंनी दिल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे भुजबळांनी मात्र मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची इच्छा न लपवताही धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. एका बाजूला मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंचा कॉन्फिडन्स यातला संघर्ष आता टिपेला पोहोचलाय. या राजकीय संघर्षाचा निकाल तेव्हाच लागेल जेव्हा दादांचं मौन सुटेल. मुंडेंनी दादांना हॅपी न्यू इयर तर म्हटलंय, मात्र दादांनी त्यांना सेम टू यू म्हटलं की नाही याचीच सर्वांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर येते की अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत राजीनाम्यासंदर्भात काही चर्चा झाली नाही. ना अजित पवारांनी राजीनामा मागितला ना आम्ही राजीनामा दिला अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ABP माझाला दिली आहे. तसंच राजीनाम्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचंही मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहेत. निलेश, काय अपडेट्स आहेत? आता विनोद, ज्या पद्धतीची माहिती मिळते आहे, स्वतः धनंजय मुंडे यांनी ABP माझाशी बातचीत करताना स्पष्ट केलेलं आहे की आज अजित पवारांसोबत जवळपास पाऊण तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ चर्चा झाली. मात्र ही प्रशासकीय कामकाजासंदर्भातली चर्चा होती. माझ्या राजीनाम्यासंदर्भात किंवा अजित पवार जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, यांना देखील कुठल्याही प्रकारे आपल्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्या असं म्हटलेलं नाही. त्यामुळे सध्याच्या राजीनाम्यासंदर्भात जे बातम्या आहेत ते तथ्यहीन आहेत आणि कुठल्याही मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही अशी कुठेही चर्चा आमच्यात झालेली नाही आहे. करताना धन्यवाद निलेश, तुमचा आवाज येत नाहीये व्यवस्थित. तर याच्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, पुढच्या खास रिपोर्टकडे. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांची नाराजी अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. नुकतंच एका पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळांनी सगळ्या भावना मेल्यात अशी प्रतिक्रिया दिली. पण आज भुजबळ यांच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा दिसलं. भुजबळ खळखळून हसले. या हसण्याचं कारण होतं काही दिवसांपूर्वीची एक घटना. एका कार्यक्रमात भुजबळ आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते. तेव्हा पवारांनी एक चिठ्ठी भुजबळांना दिली. पण त्या चिठ्ठीत नेमकं काय होतं पाहूयात. याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट. अच्छा, चिट्ठी लिखे काय तर त्याच्यावर पडदे में रहने दो पडदा. डिसेंबर महिन्यात चेहऱ्यावर नाराजीचा महापूर असणारे छगन भुजबळ आज मात्र असे मनापासून खदखदून हसताना दिसले. त्यांचं हसणं इतकं मनमुराद होतं की ते पाहून पत्रकारही आपलं हसू आवरू शकले नाही. त्याला मराठीत काय? या हसण्याचं निमित्त पत्रकारांच्या आजच्या प्रश्नात असलं तरी त्याचा संदर्भ होता गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारचा. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी पवारांनी
एका कागदावर काहीतरी लिहून ती चिठ्ठी भुजबळांना दिली आणि भुजबळांनी डोळ्यात जीव आणून ती वाचली. त्यानंतर आज माध्यमांसमोर आलेल्या भुजबळांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा भुजबळांनी ओरिजिनल भुजबळ स्टाईलनं अशी प्रतिक्रिया दिली. काय लिहिलं होतं पवार साहेबांनी तुम्हाला चिठ्ठी जी लिहून दिली शरद पवारांनी स्टेजवरती, त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं? कुठे पवारांनी जी चिठ्ठी दिली तुम्हाला शासनच्या कार्यक्रमात एक चिठ्ठी आपल्याला दिली. अच्छा, चिठ्ठी लिहिते काय लिहिलं त्याच्यावर काय पडदे में रहने दो पडदा असं ते चिठ्ठीत लिहिलं होतं की असं तुम्ही म्हणताय आम्हाला? चिठ्ठीत असं लिहिलं होतं की तुम्ही सांगताय. मी सांगितलं ना आता एकदा, त्याचं उत्तर दिलं आता काय परत. ज्या दिवशी शरद पवारांनी भुजबळांना चिठ्ठी दिली होती त्याच दिवशी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास केला होता. यावेळीही भुजबळांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. त्या भेटीत भुजबळांनी नाराजीला जवळपास फिरकूही दिलं नाही. साहेब, अजितदादा आज दिसले नाहीत, कार्यक्रमामध्ये आले नाहीत, काय बोलणं झालं? मला माहित नाही ते कुठे असते. साहेब, मुंबईत आहेत का मुंबईच्या बाहेर कुठे आहेत काही कल्पना? मला माहित नाही ते कुठे असते. मुंबईत आहेत का मुंबईच्या बाहेर कुठे आहेत काही कल्पना? तर फडणवीस आणि पवारांसोबतच्या भेटीत भुजबळांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद एका प्रश्नानं मात्र उडून गेला. एवढंच नाही तर त्यांच्या भावनाही मेल्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया जाएगा कि 1-2 दिन में आपसे मुलाकात करेंगे, लेकिन वो आपसे क्या उनकी मुलाकात हुई? सच में वो मनाने का प्रयास करे? हमारी कोई मुलाकात नहीं हुई, कोई बातचीत नहीं हुई है. जबकि आपको सर बयान देकर, मीडिया के सामने बयान देकर आपकी भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ. मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ. सर ये बात अच्छा, मेरी सारी भावना जो है मर गई है. एकीकडे भावना मेल्याचं सांगणारे भुजबळ पक्षांतर्गत टीकाकारांना मात्र त्यांची जागा दाखवण्याची एकही संधी सोडत नसल्याचं दिसतंय. पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील लाड? किती लाड करायचे मला सांगा तुम्ही. आता पुष्कळ लाड केले पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील लाड? किती लाड करायचे मला सांगा तुम्ही. आता पुष्कळ लाड केले पक्षाने. कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत. 5 वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते. 5 वर्षापूर्वी त्याने माणसं पाठवली की त्यांना यायचं आहे. मी पवार साहेबांना विचारलं, पवार साहेब तयार नव्हते. पण मी म्हटलं की जाऊ द्या, काय मला काय ते बोलले असतील, शिवाय दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये, परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे. पवार साहेबांनी सांगितलं की तो काय पाहिजे तो घ्या निर्णय, आणि आम्ही त्यांना घेतला. आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये. भुजबळांच्या नाराजी नाट्याला 3 आठवडे उलटले, मात्र अद्यापही त्यांची अजितदादांनी भेट घेतलेली नाही. 2-3 दिवसात भुजबळांची भेट घेऊ असं गेल्या आठवड्यात सुनील तटकरे सांगत होते आणि 3 दिवसानंतर आजही त्यांनी तेच सांगितलंय. माझा संवाद होताच. मी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, वेळोवेळी बोललो. नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावरती होते. माझ्या माहितीप्रमाणे ते काल आलेले आहेत. मी पण गेले 5-6 दिवस रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो. आज मी संघटनेची बैठक घेतली, त्यामुळे उद्या परवा त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यांच्याबरोबर ती चर्चा अपेक्षित आहे. नाराजी कमी होईलच. मी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांची या विषयावरती चर्चा चालू आहे, म्हणून इतरांनी या विषयावरती भाष्य करण्यापेक्षा आम्हाला हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, माणिकराव जे बोलले असतील, माणिकरावांना मी पण फोन करून विचारेन त्यांच्या काय भावना आहेत. खाजगीरित्या निश्चित त्या बाबतीमध्ये बोलाव्यात. यापुढे जाहीररित्या कोणी या विषयावरती मत प्रकट करू नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्वांना सूचना आहे. भुजबळ अजितदादा भेटीचा हा 2-3 दिवसातला मुहूर्त यायला अजून किती दिवस लागणार आणि या भेटीनंतर शरद पवारांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरचा पडदा भुजबळ उघडणार का, याचीच सध्या उत्सुकता आहे. निलेश बुधावलेसह अमोल जोशी, एबीपी माझा, मुंबई. या खास रिपोर्टसह राजकीय शोलेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.